नमस्कार मित्रांनो. आज मी अशा एका विषयावर बोलणार आहे जो प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेला आहे आणि तो विषय आहे जास्त अपेक्षा नातेसंबंध कसे खराब करतात. हे ऐकायला थोडं कठीण वाटेल, पण सत्य आहे. आपली नाती ही इतरांमुळे तुटत आहेत. लोक बदलले आहेत. कोणी आपल्याला समजून घेत नाही. पण कधी कधी नातं खराब होण्यामागचं खरं कारण ही समोरची व्यक्ती नसते, तर आपल्या मनातल्या अपेक्षा असतात. अपेक्षा असणं चुकीचं नाही. सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करूया. प्रेमाच्या नात्यात, मैत्रीत, लग्नात किंवा कुटुंबामध्ये अपेक्षा असणं हे चुकीचं नाही. आपल्याला वाटतं की माझ्या नवऱ्याने माझी काळजी घ्यावी, माझ्या मुलांनी माझा आदर करावा, माझ्या मित्रांनी माझ्यासाठी वेळ काढावा आणि हे अगदी नैसर्गिक आहे. पण समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा अपेक्षा या गरजेपेक्षा जास्त वाढतात. तुम्ही कधी निरीक्षण केलं आहे का? आपण मनामध्ये कथा तयार करत असतो. आपण अनेकदा समोरच्या व्यक्तीला काहीच सांगत नाही, पण मनात मात्र एक संपूर्ण कथा तयार करतो. मी एवढं करते, मग त्यानेही तेच करायला हवं. मी त्याचा विचार करते, मग त्यानेही माझा विचार करायला हवा. मी फोन करते, तर त्यानेही फोन करायला हवा. आणि जेव्हा असं होत नाही, तेव्हा आपल्याला राग येतो, आपली निराशा होते. एक छोटंसं उदाहरण घ्या. एखादी गृहिणी ही दिवसभर घरासाठी काम करते, सकाळपासून रात्रीपर्यंत. मग नाश्ता, जेवण, साफसफाई, मुलं सगळं घर सांभाळते आणि संध्याकाळी नवरा घरी येतो. तेव्हा तिची एक अपेक्षा असते की संध्याकाळी घरी आल्यानंतर नवऱ्याने आपल्याला म्हणावं की तू खूप मेहनत करतेस, आज तू खूप काम केलंस. पण तो ऑफिसमधून घरी येतो, बिचारा थकलेला असतो आणि काहीही न बोलता तो टीव्ही बघायला बसतो किंवा फोनवर टाइम स्पेंड करतो, कारण तोपर्यंत हिचा स्वयंपाक चालू असतो. त्याचा काही हेतू वाईट नसतो, पण तिची अपेक्षा पूर्ण होत नाही आणि ती दुखावली जाते. आता इथे तुम्ही म्हणाल की नवऱ्याची ही अपेक्षा असेल की मीही दिवसभर बाहेर ऑफिसमध्ये किंवा बाहेर जेव्हा पैसे कमवण्यासाठी जातो तेव्हा जो काही मला त्रास होतो त्याची कोण दखल घेतं? घरी आल्यावर मलाही बायकोने प्रेमाने विचारलं पाहिजे की कसा होता आजचा दिवस, आज काय झालं, कसा गेला तुमचा दिवस. ही झाली नवऱ्याची अपेक्षा. इथे आपण पाहिलं, बायकोला अपेक्षा असते की नवऱ्याने घरी आल्यानंतर 2 शब्द प्रेमाचे बोलावेत आणि तिची विचारपूस करावी. आणि नवऱ्याची ही अशी अपेक्षा असते की बायकोने आपल्याला प्रेमाने 2 शब्द विचारावेत की आजचा तुमचा दिवस कसा होता, काही त्रास झाला का, किंवा खूप काम होतं का. पण दोघांच्याही अपेक्षा या एकमेकांकडून बऱ्याचदा पूर्ण केल्या जात नाही, कारण प्रत्येक जण आपली अपेक्षा जवळ घेऊन आपली अपेक्षा कवटाळून बसलेला असतो. लक्षात ठेवा, अपेक्षा जितकी मोठी तितकीच मोठी निराशा आपल्याला मिळते आणि हा जीवनाचा नियम आहे. जिथे अपेक्षा जास्त असतात तिथे निराशा जास्त येते, कारण आपलं सुख आपण दुसऱ्यांच्या वागण्यावर अवलंबून ठेवतो आणि जेव्हा ते आपल्या मनासारखं वागत नाहीत तेव्हा आपण तुटतो. अजून एक पॉइंट लक्षात घ्यायला हवा की प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. आपण अनेकदा विसरतो की प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगळा असतो. काही लोक प्रेम शब्दांनी व्यक्त करतात, काही कृतींनी व्यक्त करतात, काही लोक काळजी घेऊन व्यक्त करतात, तर काही लोक जबाबदारी पार पाडून व्यक्त करतात. कदाचित तुमचा नवरा मी तुझ्यावर प्रेम करतो असं रोज बोलत नसेल, पण तो दिवसभर मेहनत करत असेल. कदाचित तुमची मुलं रोज धन्यवाद म्हणत नसतील, पण त्यांना तुमची किंमत माहिती असेल. अजून एक पॉइंट म्हणजे तुलना अपेक्षा वाढवते. आज सोशल मीडियामुळे एक नवीन समस्या निर्माण झालेली आहे आणि ती म्हणजे तुलना. आपण दुसऱ्यांचं आयुष्य पाहतो. कोणाचा नवरा सरप्राईज देतो, कोणी महागडी भेटवस्तू देतो, कोणी फिरायला घेऊन जातो आणि मग आपण विचार करतो की माझ्यासोबत असं का नाही. पण आपल्याला त्यांच्या आयुष्याचं पूर्ण सत्य माहिती नसतं. आपण फक्त हायलाइट्स पाहिलेले असतात, रियालिटी नाही. तसंच आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे की नात्यात हिशोब सुरू झाला की प्रेम कमी होतं. अनेक नात्यांमध्ये एक अदृश्य हिशोब सुरू असतो. तुम्ही नेहमी ऑब्झर्व करा की मी एवढं केलं, त्याने काय केलं, मी 3 वेळा फोन केला, त्याने एकदाही केला नाही. हा हिशोब नातं कमजोर करतो, कारण प्रेम हे व्यवहार नसतं. प्रेम म्हणजे देणं, प्रेम म्हणजे समजून घेणं. पुढचा पॉइंट म्हणजे संवाद नसेल तर अपेक्षा वाढतात. मैत्रिणींनो, बऱ्याचदा अनेक समस्या ह्या फक्त एका कारणामुळे होतात: संवादाचा अभाव. आपण मनामध्ये अपेक्षा ठेवतो पण बोलत नाही आणि मग समोरची व्यक्ती आपलं मन वाचेल अशी आपण अपेक्षा करतो आणि जे शक्य नाही. तुम्हाला काही हवं असेल तर प्रेमाने सांगा, स्पष्टपणे सांगा. तसंच अजून एक गोष्ट लक्षात घ्या, काही अपेक्षा ह्या सोडून द्याव्या लागतात. आयुष्यात काही गोष्टी ह्या स्वीकाराव्या लागतात. प्रत्येक व्यक्ती ही परफेक्ट नसते, प्रत्येक नातं परफेक्ट नसतं. कधी कधी शांतता मिळवण्यासाठी काही अपेक्षा सोडून द्याव्या लागतात आणि हे हार मानणं नाही, हे वास्तव स्वीकारणं आहे.
आनंदी लोकांचं एक गुपित तुम्हाला सांगते. तुम्ही पाहिलं असेल, काही लोक हे कमी गोष्टींमध्ये देखील खूप आनंदी असतात. का? कारण ते कृतज्ञ असतात. जे त्यांच्याकडे नाही त्यावर लक्ष देण्याऐवजी जे त्यांच्याकडे आहे त्याबद्दल ते आभारी असतात, कृतज्ञ असतात. आणि हाच दृष्टिकोन आयुष्य बदलतो. मैत्रिणींनो, यातून मला असंही सांगायचं आहे की स्वतःच्या आनंदाची जबाबदारी ही स्वतः घ्यायला शिका. आपला आनंद हा आपल्या नवऱ्यावर, मुलांवर, कुटुंबावर किंवा इतर कोणावरही अवलंबून नसावा. कारण आपण जेव्हा आपल्या आनंदाची चावी ही दुसऱ्यांच्या हातात देतो, आपण आपल्या आनंदाचा रिमोट कंट्रोल हा दुसऱ्यांच्या हातात देतो, तेव्हा आपण स्वतःच दुःखी होण्याचा मार्ग तयार केलेला असतो. आज स्वतःला एक प्रश्न विचारा की मी दुखावलेली आहे किंवा मी दुखावलेला आहे कारण समोरची व्यक्ती चुकीची आहे म्हणून, की माझ्या अपेक्षा जास्त आहेत. आणि या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर अनेक समस्या सोडवू शकतं. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, नातेसंबंध टिकवायचे असतील तर अपेक्षा कमी करा, संवाद वाढवा आणि कृतज्ञता वाढवा. लक्षात ठेवा, प्रेम नातं टिकवतं, पण अवास्तव अपेक्षा नातं तोडतात. समोरची व्यक्ती ही परफेक्ट नसली तरी ती तुमच्यावर प्रेम करू शकते आणि म्हणून प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवू नका. प्रेमाने जगा, समजून घ्या आणि जे आहे त्याची किंमत ओळखा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि मनाला स्पर्श करणाऱ्या विषयासोबत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.